नमस्कार, मी किरण पालकर. क्राईम डायरी न्यूज चॅनल मध्ये आपले स्वागत आहे. पाहूयात आजच्या ताज्या बातम्या. इचलकरंजी येथे इंडस्ट्रियल इस्टेट परिसरात एका गोदामात IPL क्रिकेट सामन्यावर बेकायदेशीर बॅटिंग सुरू असल्याची माहिती पोलिसांना मिळाल्यानंतर छापा टाकण्यात आला होता. या कारवाईत अमेय बडवे यांच्यासह 6 जणांना ताब्यात घेण्यात आले होते. त्यांच्याकडून मोबाईल फोन, रोख रक्कम, PC सह इतर साहित्य जप्त करण्यात आले होते. तपासादरम्यान मिळालेल्या माहितीनुसार पोलिसांनी मनीष अग्रवाल यांच्यासह एकूण 13 जणांविरुद्ध गुन्हा नोंदवला. अग्रवाल यांनी अटकपूर्व जामिनासाठी न्यायालयात अर्ज दाखल केला. त्यांच्या वतीने ॲडव्होकेट लाजिम मुजावर यांनी युक्तिवाद करताना फिर्यादीत अग्रवाल यांचे नाव नसल्याचे तसेच बॅटिंग प्रकरणाशी त्यांचा प्रत्यक्ष संबंध दर्शवणारा ठोस पुरावा नसल्याचे न्यायालयाच्या निदर्शनात आणून दिले. दोन्ही बाजूंच्या युक्तिवाद ऐकल्यानंतर न्यायालयाने मनीष अग्रवाल यांना अटकेसह अटकपूर्व जामीन मंजूर केला. या कामकाजात ॲडव्होकेट अजय मडके यांनी ॲडव्होकेट मुजावर यांना सहकार्य केले.